नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे डिसेंबर महिन्यातील एक भयंकर रात्र. कथेचे मूळ नाव आहे अखेरची पार्टी. कथेचे लेखक आहेत कुमार. कथेला आता सुरुवात करू. तो डिसेंबरचा महिना होता. थंडीचे दिवस सुरू झाले होते. बाहेर तापमान 12-13 वर आले होते. अशाच थंडीमध्ये शहरापासून काही अंतरावर एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते. त्यासाठीचे निमित्त होते नवीन वर्षाचे आगमन. एका मोकळ्या मैदानात रंगीबेरंगी दिवे लावले होते. मोठमोठाले स्पीकर उभारले होते. त्या स्पीकरमधून तरुणाईचे पाय थिरकतील अशी हिंदी, मराठी आणि इंग्लिश गाणी बाहेर येत होती. आणि त्या सर्व गाण्यांना वाजवणारा एक तरुण, ज्याला आपण डीजे म्हणतो, तो ती गाणी वाजवत होता. एका बाजूला जेवणाचा तर दुसऱ्या बाजूला मद्याचा काउंटर होता. जेवणाच्या काउंटरपेक्षा मद्याच्या काउंटरवर गर्दी जास्त होती. प्रत्येक जण आपल्या आवडीच्या पेयांची मागणी करत होता. काही तिकडे पिऊन लडखडत होते, तर काही आपले भरलेले ग्लास घेऊन डान्स करायला जात होते. त्या गर्दीमध्ये सुजित नावाचा एक 23 वर्षांचा तरुण सुद्धा होता, जो काही प्रमाणात त्या मद्याच्या अंमलाखाली होता. मोठ्या बापाची बिघडलेली औलाद अशी सुजितची ख्याती होती. अरे माझे ड्रिंक दे ना, किती वेळ लावतोयस? सुजित थोडा चिडूनच त्या बार टेंडरला म्हणाला. तसे त्या बार टेंडरने सुजित पुढे एक भरलेला ग्लास सरकवला. सुजित तो ग्लास घेऊन जिथे डान्स सुरू होता त्या जागी आला. हळूहळू आपल्या ग्लासमधील पेय रिचवत त्याचे पाय थिरकू लागले. नाचताना त्याची नजर एका तरुणीवर खेळली. तिचे हवेत उडणारे लांब काळेभोर मोकळे केस, पाणीदार काळे डोळे, त्यामध्ये भरलेलं काजळ, तिचे ते नाजूक लिपस्टिक लावलेले ओठ, चेहऱ्यावर असलेला हलका मेकअप तिचे सौंदर्य अजून खुलवून आणत होता. तिने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस आणि सोबत पायात काळ्या रंगाच्या हिलच्या सँडल घातल्या होत्या. त्या तरुणीच्या हातात सुद्धा मद्याचा एक ग्लास होता, जो आता रिकामा होत आला होता. तिला पाहून सुजितची मती गुंग झाली. त्याला काहीही करून तिच्या सोबत बोलायचेच होते. तिच्या हातातील ग्लास रिकामा होत आहे हे पाहून सुजितने आपल्या ग्लासमधील पेय एका घोटात संपवलं. ती तरुणी आता पुन्हा बार काउंटरच्या दिशेनं निघाली आहे हे पाहून सुजित तिच्या आधी त्या काउंटर जवळ पोचला. ती तरुणी जिकडे उभी राहिली होती तिच्या शेजारी जाऊन सुजित उभा राहिला. तिरक्या नजरेने तो त्या तरुणीकडे पाहत होता. त्या तरुणीने आपली ऑर्डर सांगितली तसे सुजितने सुद्धा तीच ऑर्डर दिली. हे पाहून त्या तरुणीने सुजितकडे पाहिले आणि मंद स्मित केले. हॅलो, सुजित तिच्याकडे पाहून म्हणाला. हाय, ती तरुणी तेच मंद स्मित चेहऱ्यावर ठेवत म्हणाली. आपल्या आवडी किती जुळतात ना, सुजित म्हणाला. तसे त्या तरुणीने त्याच्याकडे चमकून पाहिले. नाही म्हणजे तुम्हाला जे ड्रिंक आवडतं तेच मला सुद्धा आवडतं. हाय, मी सुजित. ओ ओके, हो ना, तुझी आणि माझी आवड सेमच आहे. हाय, मी कियारा. त्या तरुणीने मिश्किलपणे हसत तिच्या हातातील ग्लासने सुजितच्या हातातील ग्लासवर हलकेच टक्कर दिली आणि चिअर्स करून ती पुन्हा त्या गर्दीमध्ये शिरली. सुजित तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे अगदी निरखून पाहत होता. काय मुलगी आहे, एकदम झकास. जर हे पाखरू हाताला लागलं तर काय मजा येईल. सुजित स्मित करत त्या मुलीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून पुटपुटला आणि तो सुद्धा तिच्या मागे त्या गर्दीमध्ये शिरला. त्याचे डोळे आता तिला शोधत होते,
पण ती तरुणी त्याला गर्दीमध्ये कुठेही दिसत नव्हती. त्याने आपली नजर चारी बाजूला फिरवली तसे त्याला ती एका कोपऱ्यात एका तरुणासोबत नाचताना दिसली. कदाचित तो तिचा बॉयफ्रेंड असेल असे सुजितला वाटले, म्हणून तो माघारी वळणार तेवढ्यात तिने हाताने त्याला जवळ येण्याचा इशारा केला. त्याने तो इशारा पाहिला आणि तिच्या दिशेनं तो निघाला. तिने तिच्या सोबत नाचणाऱ्या मुलाला बाजूला केलं आणि ती सुजित जवळ आली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून बेभान होऊन नाचू लागली. तिला असं बेभान होऊन नाचताना पाहून सुजितने सुद्धा ठेका धरला आणि तो तिच्या सोबत नाचू लागला. नाचताना तिच्या पूर्ण शरीरावर सुजितचे हात फिरत होते. सतत त्या दोघांचे ओठ एकमेकांजवळ येत होते. आजूबाजूचे त्या दोघांना काहीच भान उरलं नव्हतं. तसे तिचा आवाज सुजितच्या कानात घुमला. मला ना इकडे गुदमरल्यासारखं होतंय. आपण थोडं बाहेर जाऊया का, जिकडे गर्दी नसेल अशा ठिकाणी. तिचे वाक्य ऐकताच सुजितच्या डोळ्यात एक चमक आणि चेहऱ्यावर एक हास्य पसरलं. त्याने चेहऱ्यावरील भाव न बदलता एक स्मित करून होकारात मान हलवली. ते दोघे त्या गर्दीतून बाहेर पडले आणि पार्किंगच्या दिशेनं निघाले. जसे ते त्या रोषणाई आणि गर्दीमधून बाहेर आले तसे त्यांना चांगलीच थंडी जाणवू लागली. सुजितने आपले हात आपल्या जीन्समध्ये घातले तर कियारा आपल्या दोन्ही हाताने आपले दंड चोळू लागली. सुजित धावत गाडीजवळ आला आणि त्याने झटकन गाडीचा दरवाजा उघडला. कियारा आत बसली. तसे त्याने दरवाजा लावून घेतला आणि वळसा मारून तो आपल्या जागेवर आला आणि त्याने दरवाजा बंद केला. दरवाजे आणि खिडकीच्या काचा बंद करून त्याने गाडीमधला ब्लोअर सुरू केला. तसे थंड गाडीमधील तापमान हळूहळू गरम होऊ लागलं. बोला मॅडम, आता कुठं जायचंय तुम्हाला? कारण नवीन वर्ष सुरू होण्यासाठी म्हणजेच 12 वाजायला अजून पाऊण तास आहे. सुजित आपले घड्याळ पाहत म्हणाला. कुठेही घेऊन चल, जिकडे आपल्याला डिस्टर्ब करणारं कोणी नसेल, मादक स्वरात कियारा म्हणाली. ठीक आहे, मग आपण माझ्या फार्म हाऊसवर जाऊ, कारण तिकडे कोणीच नसतं, असे म्हणून त्याने गाडी सुरू केली. गाडीमध्ये एक रोमॅन्टिक इंग्लिश गाणं सुरू होतं. गाडीचा वेग कमी होता. दुतर्फा झाडी आणि मधून जाणारा तो रस्ता आता एकदम सुनसान वाटत होता. रस्त्याच्या कडेला ठराविक अंतरावर पिवळ्या दिव्यांची सोय केली गेली होती. त्याचा ओझरता प्रकाश त्या रस्त्याला थोडा उजेड देत होता. गाडीच्या दिव्याच्या साह्याने काही अंतरावरचं अगदी स्पष्ट दिसत होतं. रस्त्यावरती मागे किंवा पुढे कोणतेही वाहन नसल्यानं अगदी आरामात सुजित आपली कार चालवत होता. इंग्लिश रोमॅन्टिक गाण्याचा आनंद घेत तो ती गाणी गुणगुणत कियाराकडे पाहत होता. तुला इंग्लिश गाणी खूप आवडतात ना? कियाराने हलकेच हसत विचारलं. हो, मला खूप आवडतात. त्यांचं संगीत, त्याचे शब्द, एक वेगळाच फील येतो. तुला कोणती गाणी आवडतात? सुजितने विचारलं. मला जुनी मराठी गाणी आणि हिंदी सुद्धा, कियारा म्हणाली. पण तिच्या आवाजासोबत त्याच्या कानात अजून एक जाडा भरडा आवाज घुमला. तुला तर हे पण माहित आहे ना, माझा आवडीचा गायक कोण? तू काही म्हणालीस का परत? चमकून त्याने कियाराकडे पाहत विचारलं. मी? नाही, कियारा खांदे उडवत म्हणाली. तू आता असं नाही म्हणालीस का की तुझ्या आवडीचा गायक कोण हे मला माहित असेल? सुजितने आश्चर्याने तिच्याकडे पाहत विचारलं. मी असं म्हणाले? नाही, मी काहीच बोलले नाही. आणि तसंही आपण तर आत्ताच भेटलो आहोत ना, मग हे तुला कसं माहित असेल की माझ्या आवडीचा गायक कोण? कियारा त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली. त्याने एकदा तिच्याकडे प्रेमानं पाहिलं. ती त्याच्याकडे पाहून मंद स्मित करत होती.
समोर लक्ष ठेवत त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि चुंबन घेण्यासाठी आपल्या ओठांकडे नेला. तसे त्याच्या नाकात एक सडका कुचका वास शिरला. त्याने एक नजर त्याच्या हातात असलेल्या हातावर टाकली. त्याच्या हातात कियाराचा गोरा हात नसून एक अत्यंत क्रूश आणि सडलेला हात होता. त्या हाताचं मांस पूर्ण सडून गेलं होतं आणि हाडांना चिकटलं होतं. त्यातून अत्यंत घाण अशी दुर्गंधी येत होती. त्याने झटकन तो हात आपल्या हातातून झटकला. तसे तिचा हात गाडीच्या डॅशबोर्डवर आपटला. त्याच्या या कृतीवर नाराज होत कियारा त्याच्याकडे रागाने पाहू लागली आणि म्हणाली, सुजित, अरे काय करतोयस? लागलं ना मला. थोडे चिडून कियारा म्हणाली. तसे सुजित भानावर आला आणि त्याने कियाराच्या चेहऱ्याकडे आणि पुन्हा तिच्या हाताकडे पाहिलं. ती आपले हात चोळत होती. सुजितला आपली चूक लक्षात आली आणि तो तिच्याकडे दिलगिरी व्यक्त करत म्हणाला, सॉरी, ते माझ्याकडून चुकून झालं. मला असं वागायचं नव्हतं. खरंच सॉरी. जास्त लागलं नाही ना? सुजितने काळजीच्या स्वरात विचारलं. नाही, ठीक आहे. पण तुला असं झालं काय अचानक की तू माझा हात झटकलास? कियारा आपला हात दाबत म्हणाली. कुठे काय? काहीच नाही. ते मला तुझ्या हाताच्या जागी एक सडलेला हात दिसला, सुजित म्हणाला. हो का? उद्या माझ्या सुंदर चेहऱ्याच्या जागी सडलेला विद्रूप चेहरा आणि माझ्या कोमल मृदू आवाजाच्या जागी जाडा भरडा आवाज येईल, हो की नाही सुजू? हे कियारा म्हणाली आणि तिचे शेवटचे 4 शब्द ऐकून त्याच्या मेंदूमध्ये एक धमाका झाला. ती वाक्य खरंच भसाड्या आवाजात त्याच्या कानावर पडली होती आणि सुजू हे नाव ऐकून तर त्याने चमकून कियाराकडे पाहिलं. त्याच्या शेजारी बसलेल्या सुंदर कियाराचे रूप आता पालटले होते. डोक्यावरचे काळेभोर केस जाऊन तिकडे आता केस विरळ झाले होते. तिचे काळेभोर डोळे जाऊन तिकडे रिकाम्या खोबण्या तयार झाल्या होत्या. तिचे लाल गाल आता पूर्ण सडून त्याची कातडी खाली लोंबकाळत होती. तिचे सुंदर गुलाबी ओठ आता मध्ये फाटून दुभांगले गेले होते. तोंडातील सफेद दातांची जागा आता काळ्या दातांनी घेतली होती, जे विस्कावत ती सुजितकडे पाहून हसत होती. सुजू, मी तुला असं नाही सोडणार, ती किन्नरी हसून सुजितकडे पाहून म्हणाली. सुजितने तिचे ते भयानक रूप पाहिलं आणि त्याचे स्वतःच्या गाडीवरील नियंत्रण सुटलं. गाडी थेट जाऊन बाजूच्या झाडावर आपटली. सुदैवाने गाडीचा वेग कमी होता, त्यामुळे गाडी जास्त जोरात आदळली नाही. सुजितचं डोकं स्टेअरिंगवर आपटलं. त्याच्या कपाळाला मुका मार लागला आणि त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि त्याचे डोळे बंद झाले. काही वेळात त्याच्या कानावर तोच भसाडा आवाज पुन्हा आला. सुजू डार्लिंग, उठ, तुला असं मी मरू देणार नाही. अचानक कानावर पडणारा तो आवाज ऐकून सुजित खडबडून शुद्धीवर आला. काही वेळासाठी त्याला हेच समजलं नाही की तो कुठे आहे. त्याच्या डोक्यात एक कळ उठली आणि त्याने आपले डोके पकडले. त्याने आजूबाजूला पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की एका पार्टीवरून तो येत होता आणि त्याच्या सोबत एक तरुणी होती, जी आता त्याच्या बाजूला नव्हती. गाडी समोरच्या झाडावर आदळली होती आणि ते होण्याआधी त्याला एक घाण विद्रूप चेहरा दिसला होता. आता ही कुठे गेली? तिला काही गंभीर दुखापत झाली नसेल म्हणजे मिळवलं, स्वतःशीच बोलत त्याने आपले दुखणारे डोके हाताने तपासले. पण मुकामार सोडून त्याला अजून कोणतीच इजा झाली नव्हती. आपला सीट बेल्ट काढून त्याने दरवाजा बाहेरच्या बाजूला उघडला. थोडा लडखडत तो 2-4 पावले पुढे आला असेल तसे त्याला कियारा त्याच्याकडे पाठ करून उभी असलेली दिसली. थँक गॉड ही सेफ आहे, स्वतःशीच बोलत तो तिला आवाज देत तिच्या दिशेनं निघाला. कियारा, तू ठीक आहेस ना? त्याने मागून तिला आवाज देत विचारलं, पण तिच्याकडून काहीच उत्तर आलं नाही.
तो आता तिच्या जवळ पोचला आणि त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तसे ती झटकन मागे वळली आणि तिला असे मागे वळताना पाहून सुजित 2 पावले मागे सरकला. अरे सुजित, काय झालं? असं घाबरतोस कशाला? कियारानं आश्चर्यानं विचारलं. तू इकडे काय करतेस? म्हणजे तुला लागलं नाही ना? सुजितने काळजीने विचारलं. नाही, मला लागलं नाही, पण तू तिकडे बेशुद्ध होतास म्हणून मी कोणाची मदत मिळते का हे पाहायला इकडे उभी होते. पण असं काय झालं की तुझं गाडीवरचं नियंत्रण अचानक सुटलं? कियाराने प्रश्न केला. नाही, काही नाही, सुजित थोडा घाबरत म्हणाला. अरे असं कसं काही नाही? मघाशी पण माझा हात तू झटकून बाजूला केलास. नक्कीच काहीतरी आहे, कियाराने पुन्हा जोर देत विचारलं. ते मला तुझ्या चेहऱ्यात एक भयानक चेहरा दिसला. एकदम विद्रूप, सडलेला घाण चेहरा, आणि त्यानं मला एका वेगळ्या नावानं आवाज दिला. सुजित खाली मान घालून म्हणाला. त्याच्या बोलण्यावर कियारा हसू लागली. माझा चेहरा विद्रूप आणि सडका, आणि मी एका वेगळ्या नावानं तुला आवाज दिला? कियारा हसता हसता मागे वळली. तसे पुन्हा एकदा तो जाडा भरडा भसाडा आवाज सुजितच्या कानात घुमला. पण ह्यावेळी तो समोरून नाही, तर त्याच्या मागून त्याच्या कानात ऐकू आला. सुजू. तो आवाज ऐकून सुजितच्या अंगावर काटे आले. भीतीची एक थंड लाट त्याच्या मेंदूतून थेट मणक्यात गेली. त्याचे हातपाय भीतीनं कापू लागले. घाबरतच त्याने मागे वळून पाहिलं तर त्याच्या मागे एक मुलगी उभी होती. डोक्यावर विरळ केस, रिकाम्या डोळ्यांच्या खोबण्या, गालावरचे मांस गळून गेलं होतं. ओठ फाटून दुभांगले गेले होते. तिने अंगात एक सफेद रंगाचा मिनी टॉप घातला होता. तिचे पूर्ण शरीर सडून गेलं होतं आणि त्यातून घाण वास येत होता. त्या मुलीला पाहून भीतीने सुजितचे डोळे मोठे झाले. ती मुलगी आता त्याच्या दिशेने पुढे सरकू लागली. तसे तिला पाहून तो मागे जाऊ लागला. काय रे, काय झालं? ओळखलं नाहीस का तिला? जरा नीट पहा ना तिच्याकडे. कियारा त्याच्या भेदरलेल्या चेहऱ्याकडे पाहत हसत म्हणाली. सुजित आता बुचकळ्यात पडला होता, कारण समोर दिसणारी ती विद्रूप तरुणी होती आणि त्याच्या मागे सुंदर कियारा होती. हे सगळं काय आहे त्याला काहीच समजत नव्हतं. काय झालं सुजू? माझी ओळख पटत नाहीये का तुला? मी करून देऊ का? तसे त्या विद्रूप तरुणीकडे पाहून आपल्या थरथरत्या ओठानं सुजितनं एक नाव घेतलं. अर्चना, तू? पण हे कसं शक्य आहे? तू तर... हो, मी तर ह्या जगात नाही. रादर तुम्ही मला मारलं. आठवलं ना तुला? सुजितचे वाक्य अर्ध्या तोडत ती विद्रूप आकृती म्हणजेच अर्चना म्हणाली. आठव, कसे माझे सरळ सोपे आयुष्य तू आणि तुझ्या त्या 3 मित्रांनी मिळून बर्बाद केलं होतं. अर्चना आपल्या भसाड्या आवाजामध्ये म्हणाली. तसे सुजितच्या डोळ्यांसमोर मागील वर्षी जे काही घडलं होतं ते आलं. सुजित एक मोठ्या बापाचा बिघडलेला मुलगा, अशीच त्याची ओळख संपूर्ण कॉलेजमध्ये होती. कॉलेजमध्ये मस्ती करणं, वर्गात न बसता कॅन्टीनमध्ये बसून टाइमपास करणं, खोड्या काढणं, हे सर्व उद्योग सुजित आणि त्याचे 3 मित्र करत होते. त्याच कॉलेजमध्ये अर्चना नावाची एक मुलगी शिकत होती. तिचा आणि सुजितचा वर्ग एकच होता. अर्चना खूप साधी आणि सरळ मुलगी होती. तिला बाकी मुलींसारखी फॅशन वगैरे काही जमत नव्हतं. अगदी काकूबाई सारखे तिचे राहणीमान होते. एका बाजूला जाणारा भांग, सलवार कमीज, डोळ्यावर जाड भिंगांचा चष्मा, बोलण्यात हळुवारपणा, शांत स्वभाव आणि अभ्यासू वृत्ती, ह्या कारणानं कॉलेजमध्ये तिचे मित्रमैत्रिणी अगदी नाहीच्याच बरोबर होते. ती, तिचा अभ्यास आणि त्यानंतर ग्रंथालय, ह्यामध्ये तिचे कॉलेजचे आयुष्य चालले होते. अशामध्ये कॉलेजमध्ये पहिल्या सत्र परीक्षाचे वेळापत्रक लागले. अर्चनाला पूर्ण विश्वास होता
की ह्यावेळी सुद्धा ती वर्गात टॉप येणार, कारण तिने तेवढी मेहनत घेतली होती. पहिल्या पेपरला सुरुवात झाली. जेमतेम अर्धा तास झाला असेल नसेल तसे सुजित आणि त्याच्या मित्रांनी आपल्याकडील बारीक कागदाचे चिटोरे बाहेर काढले आणि त्यामध्ये पाहून ते आपल्या पेपरमध्ये लिहू लागले. त्यांना कॉपी करताना सर्वांनी पाहिलं होतं, पण बोलायची हिंमत कोणामध्ये नव्हती. शिक्षक सुद्धा त्यांना पाहून न पाहिल्यासारखे करत होते. समोर चाललेले ते चुकीचे कृत्य पाहून अर्चनाचा स्वतःवरचा ताबा सुटला. तिने वर्गात असलेल्या शिक्षकांना त्याच्या कॉपीबद्दल सांगितलं. तसे उलटे त्यांनी तिला सुनावलं. अर्चना, तुला माहित आहे का सुजितचे वडील कोण आहेत? आज हे महाविद्यालय चालत आहे ते त्यांच्या येणाऱ्या देणगीवर. त्यामुळे माझा ऐक, त्याला त्याचा पेपर लिहू दे आणि तू तुझा लिही. शिक्षकांच्या तोंडातून हे वाक्य ऐकून अर्चना अजूनच चिडली. सर, हे तुम्ही काय बोलताय? त्याचे वडील देणगी देत असतील तर आम्ही सुद्धा फी भरतो आणि अभ्यास करून परीक्षा देतो. ह्याच्यासारख्या मुलांमुळे हुशार विद्यार्थी मागे राहतात. तुम्हाला जर काही कारवाई करता येत नसेल तर मी मुख्याध्यापक सरांकडे जाते आणि त्यांना सर्व सांगते. रागाचा एक कटाक्ष सुजितवर टाकत ती म्हणाली. सुजित मंद स्मित करत तिला पाहत होता. अर्चू माय डार्लिंग, तुला मुख्याध्यापक म्हणजे दळवी सरांना सांगायचं आहे ना? जा, खुशाल सांग, कारण इकडे माझे कोणी काहीही वाकडं करू शकत नाही, समजलं? सुजित म्हणाला. तसे स्वतःचा पेपर अर्धवट ठेवत अर्चना तडक वर्गाच्या बाहेर पडली. काही क्षणात ती मुख्याध्यापक दळवी यांच्याकडे आली. आज परीक्षा आहे, तू तुझ्या वर्गात हवी होतीस. दळवी आश्चर्यानं समोर उभ्या असलेल्या अर्चनाकडे पाहून म्हणाले. त्यावर तिने वर्गात जे काही घडलं ते सर्व दळवी सरांना सांगितलं. अर्चनाचे बोलणे ऐकून घेऊन त्यांनी परीक्षक शिंदे आणि सुजितला बोलावलं आणि त्या दोघांना सुनावलं आणि सुजितला त्याच्या वडिलांना घेऊन येण्यास सांगितलं. दुसऱ्या दिवशी मिस्टर करमरकर दळवींना भेटायला कॉलेजमध्ये आले. दळवींनी सुजितचे सर्व प्रताप मिस्टर करमरकर यांना सांगितले. सुजित तिकडे मान खाली घालून उभा होता. तसे एका बाजूला अर्चना उभी होती. करमरकर यांनी सर्व ऐकून घेतलं आणि त्यांनी एक रागाचा कटाक्ष सुजितवर टाकला आणि त्याला सगळ्यांसमोर सुनावलं. ह्या सर्व घटनेला आता बरेच दिवस उलटून गेले होते. त्या दिवसानंतर सुजितमध्ये बराच बदल दिसून आला होता. सुजित आता तासाला बसू लागला होता, अभ्यास करू लागला होता. सर्व शिक्षक आणि सहपाठी सोबत चांगले आणि प्रेमाने बोलू लागला होता. त्याच्यामध्ये असा अचानक झालेला बदल पाहून बाकी सर्वांसोबत अर्चना सुद्धा बुचकळ्यात पडली होती. त्या दिवशी कॉलेज संपल्यावर अर्चना आपल्या घरी निघाली होती. तसे तिला मागून सुजितने आवाज दिला. सुजित पळत तिच्या दिशेनं येताना तिला दिसला. हा माझ्या दिशेनं असा का पळत येतोय? नक्कीच ह्याला काहीतरी करायचं असेल. हा मला इजा तर पोचवणार नाही ना? मनात विचार करून अर्चना पुन्हा चालू लागली. तो जवळ येतो आहे असं पाहून ती धावू लागली, पण सुजितनं तिला गाठलं आणि तो तिच्या पुढ्यात उभा राहिला. हे बघ सुजित, मुकाट्यानं माझी वाट सोड, नाहीतर मी ओरडेन, कापऱ्या आवाजात अर्चना म्हणाली. ए, तू वेडी आहेस का? मला तुझी मदत हवी आहे म्हणून मी तुला आवाज देत होतो. तसे तुझे पण बरोबरच आहे म्हणा, कारण माझी कृतीच अशी होती की कोणी सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. मान खाली घालून सुजित म्हणाला. त्याचा तो पडलेला चेहरा आणि उदास आवाज ऐकून तिने त्याला विचारलं, तुला माझी काय मदत हवी आहे? त्यावर सुजित बोलू लागला. ते मला एक दोन विषय समजून घेताना जरा त्रास होतोय. क्लास मी लावू शकत नाही, त्यामुळे तू कॉलेज नंतर फक्त अर्धा तास माझ्यासाठी काढून ते शिकवलेस तर बरे होईल. सुजित एका दमात सर्व बोलून गेला. क्लास लावू शकत नाही म्हणजे? तुझे बाबा तर श्रीमंत आहेत, मग काय झालं?
अर्चनाने जरा चौकसपणे विचारलं. त्यावर सुजित थोडे हसला आणि म्हणाला, त्या दिवशी दळवी सरांच्या केबिनमध्ये जे काही झालं त्यामुळे माझे बाबा माझ्यावर चिडले. त्यांनी मला घरातून बाहेर काढलं आणि सांगितलं की जोपर्यंत चांगले मार्क घेऊन पास होऊन येत नाहीस तोपर्यंत तोंड दाखवू नकोस. मला एक घर भाड्यानं दिलं आहे जिकडे मी एकटा राहतो आणि मला खर्चाला फक्त 2000 महिना मिळतात, ज्यामध्ये माझं जेवण आणि कॉलेजचा बाकी खर्च काढायचा आहे. तू पाहिलं की नाही माहित नाही, पण मी आता बसने ये जा करतो. माझ्याकडे माझी गाडी सुद्धा नाही. हे बोलताना सुजितच्या डोळ्यात पाणी आलं. त्याची कथा ऐकून अर्चनाला वाईट वाटलं आणि तिने त्याला शिकवणीसाठी होकार दिला. तिच्या मनात त्याच्याबद्दल दया निर्माण झाली होती. शिकवणीच्या निमित्ताने हळूहळू सुजित आणि अर्चनाच्या गाठी भेटी वाटल्या. दयेची जागा आता प्रेमानं घेतली होती. अर्चना आता सुजितच्या प्रेमात पडली होती आणि सुजितला सुद्धा ती आवडू लागली होती. 1-2 वेळा ती त्याच्या भाड्यानं घेतलेल्या घरी सुद्धा जाऊन आली होती. हे सर्व पाहून तिला खात्री पटली होती की सुजित जे काही बोलत होता ते खरे आहे. कॉलेजमध्ये सुजितचे नाव आता चांगल्या मुलांमध्ये येऊ लागले होते. अशातच कॉलेजमध्ये एक घटना घडली. कॉलेजच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झालं आणि 8 दिवसात दळवी सरांना अटक झाली. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका त्यांनी मुलांना परीक्षा सुरू होण्याआधी पैसे वाटून वाटल्या असा आरोप त्यांच्यावर लावला गेला. पण मिस्टर करमरकर मध्ये पडले आणि त्यांनी केस होऊ दिली नाही. त्याने कॉलेजचे नाव खराब झाले असते. त्या बदल्यात दळवी यांना त्यांच्या पदाचा राजीनामा मागितला गेला. इकडे परीक्षा झाल्या आणि त्यामध्ये सुजित चांगल्या मार्कांनी पास झाला. वर्ष संपत आले होते आणि वर्षाच्या शेवटी सुजितला पार्टीचे 2 पास मिळाले होते. अर्चू, मी काय म्हणतो, माझ्याकडे 31च्या एका पार्टीचे 2 पास आले आहेत, तर मी विचार करत होतो की आपण दोघं जाऊ त्या पार्टीला. सुजित तिच्या बोटांशी चाळे करत म्हणाला. त्याचे वाक्य ऐकून तिने आपला हात त्याच्या हातातून मागे खेचला आणि म्हणाली, नाही बाबा, पार्टी आणि मी शक्य नाही. आणि घरी काय सांगू, ते सोडणार नाहीत मला. शिवाय तसल्या पार्टीमध्ये दारू वगैरे पण असते. असं काय करतेस, माझ्यासाठी एवढं पण नाही करणार का? आणि घरी सांग ना, कॉलेजच्या मैत्रिणीकडे पार्टीला जाणार आहे. ती पार्टी तिच्या घरी तिच्या फॅमिली सोबत आहे. प्लीज नाही म्हणू नकोस ना, सुजित काकुळतीला येत म्हणाला. तसे अर्चनाने कसे तरी करून घरातून परवानगी मिळवली. तिने त्या रात्रीसाठी काही चांगले कपडे, डोळ्याला लेन्स आणि मेकअपचे सामान घेतलं. त्या रात्री साधारण 8च्या सुमारास ती सुजितच्या घरी आली. तिकडे तिने कपडे बदलले आणि मेकअप केला. नेहमीची काकू अर्चना आता सुंदर दिसू लागली होती. तिने दरवाजा उघडला तसे सुजित तिला पाहतच राहिला. अर्चू, काय सुंदर दिसतेस तू. खरंच एखादी अप्सरा स्वर्गातून खाली यावी असं मला तू वाटत आहेस, सुजित म्हणाला. तसे अर्चना लाजली. काहीच वेळात ते निघाले. गाडीमध्ये इंग्लिश रोमॅन्टिक गाणी सुरू होती. सुजित तिला घेऊन एका मैदानात उभारलेल्या पार्टीमध्ये आला. रोषणाई, मोठ्याने वाजणारी गाणी, त्यावर थिरकणारी तरुणाई. अर्चनासाठी हे सर्व नवीन होतं, कारण लहानपणापासून तिने पार्टी म्हणजे घरातील समारंभ हेच पाहिलं होतं. अर्चना आणि सुजित दोघे आता गर्दीमध्ये सामील झाले आणि नाचू लागले. सुजितला नाचायची सवय होती, त्यामुळे तो सहज वावरत होता. पण अर्चनासाठी हे सर्व नवीन होतं. ती नाचताना बिचकत होती. सुजितच्या आग्रहाखातर तिने शॉर्ट स्कर्ट घातला होता, पण ती त्यात सहजपणे वावरू शकत नव्हती. सुजितने तिला आणि स्वतःला एक कोल्ड्रिंक घेतलं आणि थिरकत ते दोघे नाचू लागले. हळूहळू अर्चनाच्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली आणि तिला आजूबाजूचे सर्व फिरू लागले होते. हळूहळू ती बेधुंद होऊन नाचू लागली. तसे सुजितला समजलं
की त्याने जो प्लॅन केला होता तो पूर्ण होत आहे. त्याने अजून 2 ग्लास अर्चनाला दिले. अर्चना सुजितवर विश्वास ठेवून घरी खोटे सांगून इथपर्यंत आली होती, पण सुजितने तिला धोका दिला होता. अचानक गर्दीमधून त्याचे 3 मित्र समोर आले आणि अर्चनाला धरून गर्दीतून बाहेर घेऊन गेले. गर्दीमध्ये कोणाचे त्यांच्यावर लक्ष नव्हते. त्यांनी अर्चनाला गाडीमध्ये घातलं आणि गाडी सुरू केली. सुजितचा मित्र गाडी चालवत होता. त्याच्या बाजूला त्याचा अजून एक मित्र बसला होता, तर सुजित अर्चनाला घेऊन अजून एका मित्रासोबत बसला होता. अर्चना दारूच्या अंमलाखाली धुंद होती. तिला कसलीच शुद्ध नव्हती. त्यांनी एके ठिकाणी गाडी थांबवली. बंद दरवाजाच्या मागे अर्चनाच्या अब्रूची लक्तर काढली जात होती. तिच्यामध्ये एवढी सुद्धा शुद्ध नव्हती की ती आपले डोळे उघडू शकेल. काही वेळ गेला. त्यांचे काम झाले होते, पण अचानक त्यांना जाणवलं की अर्चनाचा श्वास बंद झाला आहे. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. एकदम 4 जणांनी केलेल्या पाशवी कृत्याला अर्चनाचं शरीर झेलू शकलं नव्हतं आणि तिचा प्राण निघून गेला होता. सुजित आता पुन्हा जुन्या आठवणीमधून भानावर आला. त्याच्या समोर जी अर्चना उभी होती ती खरी नसून ती प्रेतात्मा होती हे समजायला त्याला वेळ लागला नाही. त्याच्या समोर आता अर्चना आणि कियारा दोघी उभ्या होत्या आणि त्याच्याकडे रागाने पाहत होत्या. तू तुझ्या बदल्यासाठी माझ्यावर अत्याचार करून माझा खून केलास. त्यानंतर मला असंच रस्त्याच्या कडेला फेकून दिलं. मी मेले होते, पण त्या देवाला काहीतरी वेगळंच मान्य होतं. मी मेले खरी, पण मला मुक्ती मिळाली नाही. मी ह्या प्रेत योनीमध्ये अडकून पडले आणि आता मला तोपर्यंत सुटका नाही जोपर्यंत मी माझा बदला घेत नाही. तुझ्या त्या 3 मित्रांना मी कधीच पोचवलं आहे. आता ते तुझी वाट पाहत आहेत. अर्चना आपल्या भसाड्या आवाजात म्हणाली. म्हणजे त्या तिघांचे अपघात तू घडवलेस? कापऱ्या आवाजात सुजितनं विचारलं. हो, मी घडवले आणि ह्यामध्ये मला मदत केली माझ्या या मामाच्या मुलीनं. अर्चना आपल्या भसाड्या आवाजात म्हणाली. पुढे कियारा बोलू लागली. अर्चनाचं शरीर पोलिसांना मिळालं. तिच्यावर बलात्कार झाला हे सिद्ध सुद्धा झालं, पण तो कोणी केला हे शोधण्यास पोलीस असमर्थ ठरले. तुझ्या बाबांनी पैसे चारून पोलिसांचं तोंड बंद केलं होतं. तसेही पोलिसांवर आमचा भरवसा नव्हता आणि तुम्हाला तुमच्या कर्माची शिक्षा अर्चूला द्यायचीच होती. कियारा खुनशी हसून म्हणाली. मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली अर्चू. तू माझ्यावर प्रेम करतेस ना? मला मारू नकोस. मी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि कबूल करतो की आम्ही तुझ्यावर अतिप्रसंग केला आणि खून केला. मला मारू नकोस. रडवेला चेहरा करून घाबरत सुजित बोलत होता आणि त्या दोघी त्याच्याकडे पाहून हसत होत्या. मला तुला असं तडफडूनच मारायचं होतं आणि म्हणूनच मी आजचा दिवस निवडला, कारण बरोबर 1 वर्षापूर्वी तू माझे आयुष्य बर्बाद केलं होतंस आणि तुझ्यामुळे मी ह्या अवस्थेमध्ये आहे. असे बोलून अर्चनाने आपले दोन्ही हात जोराने सुजितच्या डोक्यावर आपटले. तसे त्याची कवटी फुटली आणि डोक्याचा चेंदामेंदा झाला आणि सुजितचा जीव गेला. कियाराला हे सर्व पाहून किळस येत होती, पण सुजित आणि त्याच्या मित्रांनी जे अर्चना सोबत केलं ते जास्त भयानक होतं. त्याचं मृत शरीर आता तिकडेच पडून होतं. अर्चनाने एकदा त्याच्या त्या मृत शरीराकडे पाहिलं आणि स्मित करून ती कियारा जवळ आली. कियारा, आज माझा बदला पूर्ण झाला. मी मुक्त होत आहे. आई बाबांची काळजी घे. येते मी. इतके बोलून अर्चना हवेमध्ये विरू लागली. कियाराचे डोळे पाण्यानं भरू लागले होते. तसे आकाशात आतिषबाजी होऊ लागली होती. नवीन वर्षाची सुरुवात झाली होती. कियाराने गाडीमधून सुजितचा फोन बाहेर काढून
पोलिसांना त्याच्या मृत्यूची खबर दिली आणि तो फोन तिकडे फेकून ती निघून गेली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांनी सुजितचे छिन्न विछिन्न प्रेत हस्तगत केलं, पण त्याचा खून कसा झाला आणि कोणी केला हे सत्य काही त्यांना समजलं नाही. सुजितला शेवटी त्या पार्टीमध्ये पाहिले गेले होते तेव्हा तो एका मुलीसोबत निघाला होता. ज्यांनी त्या मुलीला पाहिलं त्यांच्या सांगण्यावरून तिचे चित्र तयार केले गेले, पण कसे कोण जाणे ते चित्र पाहून पोलीस सुद्धा चक्रावून गेले होते. कारण ते चित्र अर्चनाचं होतं, जिचं प्रेत बरोबर 1 वर्षापूर्वी तिकडेच मिळालं होतं जिकडे आता सुजितचे प्रेत मिळालं होतं. पोलीस शेवटपर्यंत ह्या खुनाचा तपास लावू शकले नाहीत, त्यामुळे सुजितच्या खुनाची फाईल तशीच बंद झाली. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.